धम्मबंधुनी भगिनींनो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याचं आपण गेल्या काही वर्षांपासून अध्ययन करीत आहोत, परिशीलन करीत आहोत आणि त्यातल्या मूलभूत संस्कारांचा भाग आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहोत. आज आपण यापैकी 12वा संस्कार पाहायचा आहे. संस्कार याचा अर्थ आहे एखाद्या तत्वाप्रमाणे, एखाद्या शिकवणीप्रमाणे आपल्या मनाला वळण लावणं. त्या शिकवणीप्रमाणे वागण्याची आपल्याला जेव्हा सवय लागते तेव्हा तो संस्कार होतो. त्यामुळं त्या आदर्शाप्रमाणे किंवा त्या तत्वाप्रमाणे आपल्या मनाला वागण्याची, जगण्याची सवय लावणं याला संस्कार म्हणतात. आणि म्हणून तत्व हे संस्कारक्षम असलं पाहिजे. ते नुसतं तत्व असणं उपयोगाचं नाही. तत्व हे प्रत्यक्ष कृतीमध्ये येण्यासारखं असलं पाहिजे, आजमावून पाहण्यासारखं असलं पाहिजे. नुसतं ते तत्व म्हणून राहता कामा नये. आणि ही कसोटी माणसांना आपल्या जीवनाला लावावी लागते. आणि त्या दृष्टीने जर बघितलं तर ईश्वर आहे हे तत्व आपल्याला आजमावून पाहता येतं का? करून पाहता येतं का? मनाला त्यातून काही वळण लावता येतं का? काहीही नाही. ती फक्त कल्पना राहते. आत्मा आहे, तत्व आहे, तत्वज्ञान आहे. हे तत्व आजमावता येतं का? त्याचा आपल्या जीवनाला काही वळण लावण्यासाठी उपयोग होतो का? नाही होत. ती फक्त कल्पना आहे. मनुष्य जे काही करतो ते स्वतः करत नाही. कुठली तरी अद्भुत शक्ती त्याच्यापासून ते करून घेते, त्याला करायला लावते. हे तत्वज्ञान आहे. हे आजमावता येतं का? करून पाहता येतं का? त्यांना आपल्या मनाला वळण लावता येतं का? नाही. ती फक्त कल्पना असते. म्हणून ह्या कल्पना, त्यातून निर्माण झालेले आचार व्यवहार, कर्मकांड हे निरर्थक आहे. त्याचा माणसाला प्रत्यक्षात काहीही उपयोग नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात म्हटलेलं आहे, कल्पनाश्रित धर्मावरती विश्वास ठेवून चालणार नाही. तो अधर्म आहे, कारण तो माणसाच्या काही कामाचा नाही. तर आज हीच काही तत्व आपण पाहणार आहोत. आणि त्या संस्काराचं नाव बाबासाहेबांनी इथे ठेवलेलं आहे, सम्यक मार्गानुसरण. सम्यक मार्गाचं अनुसरण करणं हे तत्व त्यांनी इथे मांडलेलं आहे. आणि त्याचा आपण आज प्रामुख्यानं आढावा घेणार आहोत. ते समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इंग्लिशमध्ये त्यांनी त्यासाठी नाव दिलेलं आहे ऑन फॉलोविंग द राईट वे. योग्य मार्ग, सम्यक मार्ग, त्याचं अनुसरण करणं हा संस्कार आहे का? तसं करून पाहता येतं. सम्यक मार्ग काय आहे? बाबासाहेबांनी फार सोप्या शब्दामध्ये लिहिलेलं आहे. सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका. मार्ग विपुल आहेत, परंतु सर्वच काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात. सम्यक मार्ग हा केवळ थोडक्यांच्या सुखासाठी नाही,
तो बहुजनांच्या सुखासाठी आहे. एक एक तत्व तसं गंभीर आहे. सकारात्मकता, आपण मैत्रीनं वागलो, करुणेनं वागलो, आपुलकीनं वागलो, माणुसकीनं वागलो, आपल्या वागण्याचा आपल्याला आनंद होतो, सुख मिळतंच मिळतं. परंतु त्याचबरोबर आपल्या संपर्कात असणाऱ्या माणसाला सुद्धा तसंच वाटतं, तेच मिळतं. म्हणून खरं तत्व ते सम्यक, परिपूर्ण, योग्य, जे केवळ आपल्या सुखासाठी नाही तर दुसऱ्याच्याही सुखासाठी कारणीभूत होतं. आणि म्हणून बुद्धाच्या धर्माचं वर्णन कसं केलेलं आहे? बहुजन हिताय बहुजन सुखाय. आपण करतो आपल्यासाठी, परंतु त्याचा परिणाम आपल्यापुरता मर्यादित राहत नाही. तो परिणाम सर्वसमावेशक असतो. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्राणीमात्राला त्याचा अनुभव येत असतो. ही बुद्धधर्माची खासियत आहे, विलक्षण वैशिष्ट्य आहे. ही योग्यता, ही गुणवत्ता आपल्याला कोणत्याही धर्मामध्ये पाहायला मिळत नाही. आणि म्हणून बौद्ध माणसाला दुसरा माणूस कोण आहे त्याची चिंता करण्याचं कारण नाही, त्याचा धर्म कोणता आहे त्याचा विचार करण्याचं कारण नाही, त्याची मानमान्यता काय त्याचा विचार करण्याचं कारण नाही. तो दिसतो कसा कसा आहे काही घेणं देणं नाही त्याचे. माझं वागणं कुशल आहे त्याचा त्याला कुशल परिणाम जाणवणार आहे, त्याला सुख होणारच आहे. त्याच्यामध्ये भेदभाव करण्याचं कुठलंच कारण नाही. म्हणून फक्त बुद्धाचा धम्म असा एकमात्र धम्म आहे जो भेदभाव करत नाही. धर्माच्या नावानं सुद्धा दुसऱ्याला पर्क लेखत नाही. आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतं की जगामध्ये अनेक धर्म आहेत, सर्व धर्म भेदभाव करतात आपापसामध्ये. आपलं ते खरं, दुसऱ्याचं ते तेवढं खरं नाही. आता दबावाखाली समाजाच्या, मानवजातीच्या मग म्हणावं लागतं की सारे धर्म सारखे आहेत. आगतिकता आहे, ती सत्य नाही. मान्यता आहे, विशिष्ट परिस्थितीमध्ये मानावं लागतं, पळवाट नाही. काय म्हणतो मी लक्षात येतं? पण मनामध्ये ती भावना नसते. तो परक्या धर्माचा म्हणजे परक्याच धर्माचा, भेदाभेद पक्का. बुद्धाच्या धर्माचं कसं आहे? त्याच्या धर्माशी मला काही घेणं देणं, तो कुणी असो. माझ्या वागण्यातून त्याला सुख मिळालं, बात खतम. मी वागेल आणि त्याला सुख मिळू नये असं नाही चालायचं. तर ह्या अतिशय सूक्ष्म अशा गोष्टी आहेत ज्या आचरणाच्या पातळीवरती घडून येतात. हे तत्त्व प्रत्यक्ष कृतीमध्ये येतं. आणि म्हणून बुद्धाचा धम्म हा संपूर्ण आचरणात्मक धर्म आहे. नुसत्या तत्त्वज्ञानाच्या गप्पा नाहीत, नुसत्या कल्पना नाहीत, हे माना ते माना ही भानगडच नाही तिथे. आजमावून पहा, समजून घ्या, खात्री करा आणि मग करा. ही बुद्धाची भाषा आहे. ही भाषा जगात कोणीही वापरलेली नाही. आणि म्हणून सम्यक मार्ग हा केवळ थोडक्यांच्या सुखासाठी नाही तर तो बहुजनांच्या सुखासाठी आहे. तो प्रारंभी, मध्ये आणि शेवटीही कल्याणप्रद असला पाहिजे. प्रारंभापासून शेवटपर्यंत आमूलाग्र त्या आचरणातून, त्या करण्यातून कल्याणच झालं पाहिजे. सरळ तत्व आहे ते. ज्यातून कल्याण होतं, आनंद होतो, सुख मिळतं, आपली मानसिकता शांत होते, ताणतणाव नष्ट होतो, हे घडलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं बुद्धाचा धम्म हा कल्याणप्रद आहे. म्हणून त्याचं वर्णन बहुजनताय बहुजन सुखाय केलेलं आहे. आणि मग बाबासाहेबांनी एक वाक्य म्हटलं, सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण होय. कोण मनुष्य बौद्ध म्हणून जगतो? कोण बौद्ध आहे? जो हे करतो तो. ज्याला याच्याशी काही घेणं देणं नाही त्याला बौद्ध समजायचं नाही. नाम कोणी कोणाला काही म्हणेल ना. ब्राह्मण म्हणत नाही का आम्ही साऱ्या मानवजातीमध्ये श्रेष्ठ म्हणून? पहा त्यांच्या तोंडाकडे काय श्रेष्ठत्व दिसतं ते. साऱ्या माणसासारखी ती माणसंच आहेत. काळी आहेत, गोरी आहे, नकटी आहेत, चिपटी आहेत, सारेच काही प्रकार आहेत ना तिथे. साऱ्या व्हरायटी आहेत ना माणसामधल्या. आणि तरी आम्ही जन्मानं मोठे. गर्वाची भाषा आहे, उद्धटपणाची भाषा आहे, दुसऱ्याला नीच लेखण्याची भाषा आहे, दुसऱ्याला दुःख देण्याची भाषण आहे.
त्याचा अपमान करण्याची भाषा आहे. याला चांगलं म्हणू शकत नाही आपण. मनुष्य म्हणण्याची सुद्धा योग्यता नाही इतका तो भयंकर अहंकार आहे. हे थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धांना कुठलाही अहंकार शिल्लक ठेवला नाही. मग त्या अहंकारातून मुक्त झालं पाहिजे बुद्धाची भूमिका. म्हणून सम्यक मार्गाचं अनुसरण करणं म्हणजे बौद्ध जीवन जगणं हा त्याचा अर्थ आहे. मग कोणता आहे तो सम्यक मार्ग? तो बुद्धानं सांगितलेला आहे अष्टांगिक मार्ग. बुद्धाची स्वतःची ती खोज आहे, शोध आहे. अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ आहे. सर्वश्रेष्ठ सत्यांमध्ये सत्य चतुष्टय आहे. श्रेष्ठ वैषयिक अनासक्ती हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. आणि ज्याला हे पाहण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ पुरुष होय. धम्मपदामधली ही अतिशय चांगली गाथा बाबासाहेब इथे मांडलेली आहे. मग्गवग्ग म्हणून आहे. त्या मग्गवग्गामध्ये पहिलीच गाथा आहे. मग्गानंग अठ्ठंगिको सैठ्ठो. मार्गांमध्ये अष्टांगिक मार्ग श्रेष्ठ आहे. सच्चानंग चतुरोपदा. सत्यामध्ये 4 सत्य श्रेष्ठ आहेत. बुद्धानं 4 सत्य सांगितली. कोणती? 4 आर्य सत्य म्हणतो आपण. ही सत्यच आहेत, ती खोटी कोणाला ठरवता येऊ शकत नाही. दुःख आहे, दुःखाचं अस्तित्व जगामध्ये आहे. खरं आहे की खोटं आहे? कोण ते खोटं सिद्ध करू शकतो? जगात दुःखच नाही, कोणी सिद्ध करू शकत नाहीत. बरं, जे काही निर्माण होतं ते कारणाशिवाय निर्माण होत नाही, हा सृष्टीचा नियम आहे. दुःखाला कारण असलंच पाहिजे. बुद्धानं सांगितलं की त्याला कारण आहे. कोण खोटं सिद्ध करू शकतोय? शक्य नाही. कारण नष्ट केलं तर परिणाम नष्ट होतो. रोग जंतू मारला तर रोग नष्ट होतो. सरळ सरळ आहे ना. मग जर कारण असेल तर ते कारण नष्टही करता येतं ना. कारण नष्टच करता येत नाही अशातला काही भाग नाही. मग हे खोटं आहे असं कोणाला सिद्ध करता येईल? कोणी सिद्ध करू शकत नाही. आणि तो करण्याचा उपाय मात्र अनेकांना माहीत नाही. तो उपाय बुद्धानं शोधून काढला. आणि तो उपाय आहे हा मध्यम मार्ग, अष्टांगिक मार्ग. म्हणून 4 आर्य सत्य. आर्य म्हणजे श्रेष्ठ. ते जातीचं नाव नाही, वंशाचं नाव नाही. त्या शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ. तर ही 4 श्रेष्ठ सत्य आहेत जी कोणालाही नाकारता येत नाही, असिद्ध करता येत नाही. इतकं ठामपणे बुद्धानं सांगितलेलं आहे. आत्मा आहे, ईश्वर आहे, स्वर्ग आहे, नरक आहे. काही सिद्ध करता येतं? नाही सिद्ध करता येत. आजपर्यंत सिद्ध कोणी केलेलं नाही. कधी होईल याचा भरोसा नाही. आणि माणसाचं एवढंसं आयुष्य, त्यामध्ये तो हे कुठे सारं सिद्ध करत बसणार आहे. आणि ते सिद्ध करण्यासाठी त्यांना आपलं आयुष्य खर्च करावं का? मनुष्य त्यासाठी जगतो का? मला अमुक अमुक सिद्ध करायचं, मला अमुक शोधून काढायचं, ईश्वरापर्यंत जाऊन पोचायचंच, मी त्याच्या मागे लागलो म्हणून. यासाठी मनुष्य अजिबात प्रयत्न करत नाही. माणसाचा प्रयत्न एकच असतो की मला सुख कसं मिळत जाईल. ते आत्ता मिळालं पाहिजे, उद्या नको. म्हणून सुखाच्या बाबतीमध्ये उधारी चालत नाही. आता तशी व्यवहारातच उधारी चालत नाही ना. आणि उधारी देण्याचं दिवाळं मस्त हे आपल्याला माहीत आहे. दिवाळखोर बनतो तो, सारं गमावून बसतो. म्हणून दुकानामध्ये बोर्ड लावलेला असतो, उधारी बंद आहे. व्यवहाराचा भाग आहे ना तो. पण कुठल्या धर्मामध्ये तो बोर्ड दिसायचा नाही. साऱ्या धर्मामध्ये तेवढा एकच बोर्ड आहे, उधारीवर चालू आहे. धर्मांची भाषा काय? उधारीवर चालू आहे. तुम्ही आमच्या धर्माला माना, आता आम्ही जे काही सांगितलं ते सारं करा, तुम्हाला सुख मिळेल. मेल्यानंतर म्हणजे उधार, आत्ता विचारायचं नाही. म्हणजे रोखीचा धंदा तिथे अजिबात नाही आहे, सर्व उधारीचा धंदा.
बुद्धाची भाषा वेगळी आहे सर्व रोखीचं, उधारीचं नाव नाही. आत्ता करा, परिणाम आत्ता आहे, फळ ताबडतोब. पण एवढा रोखीचा रोखठोक धम्म असून सुद्धा माणसाला तो पटत नाही. माणसं त्याच्यापासून 4 हात दूर पळतात. आता काय बोलायचं आपण. आणि प्रत्येक मनुष्य स्वतःला फार अक्कलेचा समजतो, ही त्याची अक्कल आहे ना. परिस्थिती आपल्या फायद्याचं असताना, इतकं खास रोखठोकपणे बुद्धांपुढे मांडलेलं असताना, अरे बा आत्ता तुला सुख पाहिजे ते मिळू शकतं, ते आम्ही घ्यायला तयार नाही. आम्ही उधारीच्या मागे धावतो आणि तिथे आहे पदरचं तेही गमावून बसतो, देऊन टाकतो, लुटले जातो अक्षरशः. म्हणून सर्व प्रकारचं कर्मकांड लुटमार आहे, माणसाची फसगत आहे. कळतं सारं आहे, परंतु अहंकार नावाची अशी गोष्ट असते की ते कबूल करायला आणि घ्यायला हिंमत होत नाही. मी, माझा धर्म, माझी संस्कृती, माझं हे असं, माझं हे तसं सोडायची इच्छा होत नाही. आणि त्या अज्ञानामध्ये तो अडकतो आणि आयुष्यभर दुःख सहन करत असतो. बुद्धानं याला माणसाचं अज्ञान म्हटलेलं आहे. आणि ते अज्ञान माणसाचा अहंकार बनतं आणि टिकून राहतं. म्हणून ज्याच्याजवळ अहंकार आहे तो शिकत नसतो, तो ऐकत नसतो आणि आपल्या अहंकारातून जन्मभर मुक्त होत नसतो. तो स्वतःच गुलाम झालेला आहे स्वतःच्या प्रवृत्तीचा. काही लक्षात येतं आपल्याला. ही माणसाची सुधारणा होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून बुद्धानं ही भूमिका पुढे मांडलेली आहे. पुढे ते म्हणतात, प्रज्ञाशुद्धीचा हा एकमात्र मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही. जर तुम्ही या मार्गाचे अनुसरण केले तर तुमच्या दुःखाचा निराश होईल. दुःख कंकट कसे काढून टाकतात हे तुम्हाला कळल्यानंतर मी या मार्गाचा उपदेश केला. हे कळल्यानंतर मी या मार्गाचा उपदेश केलेला आहे. तथागत केवळ मार्ग प्रदर्शक आहेत. प्रयत्न ज्याने त्याने स्वतः करायचं असतो. ही बुद्धांना अतिशय महत्त्वाची भूमिका इथे मांडलेली आहे. आणि ही भूमिका लक्षात घेताना आपल्याला थोडंसं बाबासाहेबांचं चिंतन म्हणून बघितलं पाहिजे की ते बुद्ध धर्माकडे कोणत्या नजरेनं पाहत होते. बुद्धाची शिकवण या देशातल्या परिस्थितीमध्ये माणसाच्या कामी पडेल या दृष्टीनं ते बुद्ध धर्माकडे पाहत होते. आणि म्हणून त्याचा वापर करण्याची त्यांनी असे वेगवेगळी अंग जी आहेत ती पुढे मांडलेली आहेत. त्यापैकी महत्त्वाचं अंग पुढे मांडलेलं आहे जे आपणाला त्यांच्या ग्रंथामध्येच मागे बघितलेलं आहे आपण ते. पण आता परत ते वेगळ्या संदर्भामध्ये लक्षात देण्याचा आपण प्रयत्न करूया. बुद्धाचं पहिलं जे प्रवचन आहे त्याच्यामध्ये हा मजकूर आलेला आहे, मोठा मजेशीर मजकूर आलेला आहे. जेव्हा बुद्धाने आपलं पहिलं धम्म प्रवचन केलं, म्हणजे आपल्या धम्माचा प्रथम उपदेश केला, त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात, त्या पंचवर्गीय भिक्षूंच्या पुढे, तर तिथे जे काही सांगितलं, पालीमध्ये जे सूत्र आहे त्या सूत्रातले मुख्य मुद्दे बाबासाहेबांनी आपल्या लिखाणात लिहिले, परंतु त्याचं अधिक स्पष्टीकरण करून त्याची मांडणी केलेली आहे. म्हणून पाली भाषेमधलं धर्मचक्र प्रवर्तन सूत्र जसंच्या तसं बाबासाहेबांच्या ग्रंथात आलेलं नाही. त्यातले सर्व मुद्दे आलेले आहेत, पण त्या मुद्द्यांचा त्यांनी खुलासा केलेला आहे आणि अतिशय विलक्षण खुलासा केलेला आहे. तो आपण पाहिला पाहिजे. काय म्हटलं त्यांनी? पहिली गोष्ट त्यांनी सांगितली बुद्धाच्या धम्माच्या बाबतीत, माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे.
कुठल्या धर्मानं सांगितलंय? कुठल्याही धर्माला माणसाशी घेणं देणंच नाही. ईश्वर आहे त्याला मानलं पाहिजे, आत्मा आहे त्यावर विश्वास ठेवला पाहिजे, स्वर्ग नरक आहे सारं त्या देवाच्या हातामध्ये हे माना. त्या माणसावरती ही सक्ती केलेली आहे, जबरदस्ती केलेली आहे. त्याला तिथे काही किंमत नाही. तो त्या धर्माचा आणि त्या देवाचा बांधील बनवलेला आहे. ही बांधिलकी जर तुम्ही पत्करली तर तुम्ही त्या धर्माचे, नाही पत्करली तर तुम्ही त्या धर्माचे नाही. आणि मग त्या धर्माला मानणारी जी काही मेजॉरिटी असेल ते तुम्हाला छळेल, तुम्हाला जगू देणार नाही. काही लक्षात आपल्याला? अशा तऱ्हेने हे सारं दबावाचं, एक्सप्लॉयटेशनचं वातावरण धार्मिक जीवनामध्ये सुद्धा आहे. पिळवणुकीचं वातावरण आहे ते, ज्यापासून बुद्ध धर्म पूर्णपणे अलिप्त आहे. एकच तत्व पुढे मांडलं आहे की मनुष्य आणि माणसाचं नातं, माणसाचं माणसाशी या जगातील नातं हा धर्माचा केंद्रबिंदू आहे. मग ते कसं असावं? अन्याय करणारं असावं, दुःख देणारं असावं, पिळवणूक करणारं असावं? कसं असावं माणसाचं माणसाचं नातं? सामान्य माणसाची अपेक्षा आहे सुख देणारं असावं, कल्याणकारक असावं, मदत करणारं असावं, एकमेकाच्या कामी पडणारं असावं. या साऱ्याच गोष्टींना आपण एका शब्दामध्ये म्हणतो माणुसकी. बरोबर आहे? माणुसकीशिवाय माणसाचं दुसऱ्या माणसाशी कोणत्या प्रकारचं नातं असू शकतं? कल्याणकारक, चांगलं कुठलंच नाही. म्हणून बुद्धाचा धम्म 100% माणुसकीची भाषा करतो. रत्तीभर त्याच्यामध्ये कमजोरी असता कामा नये. रत्तीभर आहे. कोणताही धर्म 100% माणुसकीची भाषा करत नाही. उलट माणसाला बाजूला सारतो आणि कल्पना मानायला लावतो, ती सक्ती करतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतराच्या वेळेस घोषणा केली होती. ते वाक्य फार महत्त्वाचं आहे की मनुष्य धर्मासाठी नाही, धर्म माणसासाठी आहे. लक्षात असेल आपलं हे वाक्य तेव्हाचं. किती मोठं सत्य ते त्यावेळेस काळ सांगत होते लोकांना. आणि तुम्ही ज्या धर्माला मानता तो धर्म तुमच्यासाठी नाहीच. तुम्ही त्या धर्माचे बांधील आहात. तुम्हाला कोणता धर्म पाहिजे? तुमच्या कामी पडेल असा. हे एवढं सत्य तेव्हा सांगितलं. पण ते कळण्यासाठी या देशामध्ये अक्कल असायला पाहिजे होती ना लोकांना. ती कोणाकडेच नव्हती. डोकं कोणी वापरतच नव्हतं ना. आणि धर्माचं काम तेच आहे, डोकं वापरणं बंद, विचार करायचा नाही, प्रश्न विचारायचा नाही, काही चौकशी करायची नाही, आहे ते मुकाटनं मानायचं. काही लक्षात येतं आपल्याला? म्हणून जवळजवळ जगातल्या सर्व धर्मांनी काही ना काही प्रमाणामध्ये माणसाला बौद्धिक गुलाम केलेला आहे. आणि त्या गुलामकडे इशारा करून बाबासाहेबांनी म्हटलं होतं की धर्म माणसासाठी पाहिजे, मनुष्य धर्मासाठी नको. हे तत्व मांडलेलं होतं. काही असो, पुढे त्यांनी आणखी फार मजेशीर गोष्ट सांगितलेली आहे. बुद्धानं सांगितलं की आपल्या धर्माचं हे पहिलं अधिष्ठान आहे. मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात, दारिद्र्यात राहत आहे, हे त्याचे दुसरे तत्व होय. म्हणजे दुःखार्य सत्य, जी 4 आर्य सत्य आपण बघितली. म्हणजे बुद्धाची शिकवण त्यांनी इथे जसे तसे आणले. हे सर्व जग दुःखाने भरले आहे आणि त्यातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही. उद्देश सांगितला. तिसरं आर्य सत्य आलं त्याच्यामध्ये. दुःखाचं अस्तित्व मान्य करणं आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणं हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया आहे. आणि नेमका बौद्ध लोकांना तो कधी दिसत नाही. आणि ते आपलं व्यक्तिगत दुःखही नष्ट करण्याचा प्रयत्न करत नाही आणि सामाजिक दुःखही नष्ट करण्याचा प्रयत्न करत नाहीत. समाजामध्ये तुझं माझं आहे, गटबाजी आहे, भांडणतंटा आहे, काय नाही, सर्व आहे. आणि तरी आम्ही कट्टर बौद्ध आहोत.
ही या देशाची शोकांतिका आहे, बाबासाहेबांच्या अनुयायांची शोकांतिका आहे. हे थोडंसं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि असं अनुचित वर्तन करताना कोणाला काहीही चुकीचं वाटत नाही, सारं बरोबर. गोष्ट खरी आहे ना. गटबाजीची लाज वाटत नाही, इतकी समाजाची अधोगती झालेली आहे. माफ करा, पण इतक्या स्पष्ट शब्दामध्ये ती बोलण्याची गरज आहे. भेदाभेद करतो आम्ही, दुःख निर्माण करतो. बुद्धानं सुख निर्माण करायला सांगितलेलं आहे. मग भेदाभेद होत असते तर थोडीशी काय म्हणूया कमजोरी पत्करायला काय हरकत आहे, थोडीशी माघार घ्यायला काय हरकत आहे, स्वतःचा हट्ट सोडायला कोणती हरकत आहे. एवढासा त्याग करण्याची हिंमत नाही आमच्याजवळ. आणि पराक्रमाच्या गोष्टी करतो. हा खरा पराक्रम आहे हे आमच्या कधी लक्षात येत नाही. म्हणून बाबासाहेबांनी किती महत्त्वाची तत्त्व मांडलेली ती लक्षात घ्या. हा धर्मग्रंथ सामान्य गोष्ट नाही. जीवनाचं एकंदरीत सारं सर्वस्व याच्यामध्ये त्यांनी ओतलेलं आहे. बाबासाहेबांच्या स्वतःच्या जीवनातलं सर्वोच्च चिंतन, मनन, विचार तो याच्यामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे. म्हणून बाबासाहेब जाणायचे असेल, समजायचे असेल तर हे पचवावं लागतं, हे शिकावं लागतं, हे समजावं लागतं. आणि नेमकं आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. ही बौद्धांची शोकांतिका आहे. आणि मग पुढे बाबासाहेब म्हणतात त्यांच्या भाषेत, हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो. कोणता? दुःखाचं अस्तित्व मान्य करणं आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणं. हाच केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. त्या धर्माचं समर्थन, जस्टिफिकेशन फक्त या गोष्टीवरती अवलंबून आहे. ही कसोटी लावा सर्व धर्मांना की प्रत्येक धर्म दुःखाचं अस्तित्व मान्य करून ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवतो का, हा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाला जर त्या कसोटीला जर तो धर्म उतरत असेल तर तो धर्म, नसेल तर नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी पुढचं वाक्य मोठं विलक्षण लिहिलेलं आहे. हाच केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावर त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म ह्या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे. एका वाक्यामध्ये जगातले सर्व धर्म त्यांनी बाजूला सारले. एक वाक्य. नाही लक्षात आलं? कुठलाच धर्म याचा विचार करत नाही ना तत्वाचा, फक्त बुद्धाचा धर्म विचार करतो, बाकी कोणताच नाही. एका वाक्यामध्ये त्यांनी सारे धर्म बाजूला सारून टाकले. ही त्यांच्या लिखाणातली ताकद आहे आणि ती सर्वांनाच दिसते आणि कळते, अशातला काही भाग नाही. पुढे ते काय म्हणतात, खरोखरच हे परिवाजक हो, जगातील दुःख आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे. हे ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना म्हणजे धर्मोपदेशकांना समजत नाही ते माझ्या मते श्रमण आणि ब्राह्मण नव्हेतच. सारे धर्मगुरू त्यांनी गुंडाळून टाकले. सारे धर्मोपदेश त्यांनी एका वाक्यामध्ये गुंडाळून टाकले की ते नाहीतच मुळामध्ये, ते फक्त सोंग धारण करणारे आहेत. काही लक्षात येतं? ह्या बाबासाहेबांच्या चिंतन मनाला काय चॅलेंज आहे? कोणी चॅलेंज देऊ शकत नाही. मग पारिभाषिकांनी विचारलं की तुमचं हे दुःख नष्ट करण्याचा मार्ग कसा आहे? मग तो त्यांनी बुद्धाने त्यांना समजावून सांगितला. त्यामध्ये बाबासाहेबांनी प्रथमतः पंचशील मांडलेला. त्यातला थोडासा भाग आपल्याला जाता जाता लक्षात घ्यायचा आहे. एकच मुद्दा फार महत्त्वाचा आहे. ते म्हणतात
पंचशील त्यांनी सांगितलं आणि पुढे प्रश्न विचारला. माझे असे म्हणणे आहे की, बाबासाहेबांची भाषा बरं आहे, बुद्धाच्या तोंडून ते स्वतः बोलतात. माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसानं ही तत्त्व मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असलं पाहिजे, मापदंड असला पाहिजे, ज्यामुळे तो आपला चांगला अथवा वाईट, आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल. कोणती मोजपट्टी आहे तुमच्याजवळ आपल्या आचरणाची मोजमाप करणारी? कुठल्या धर्माजवळ नाही. कुठल्या धर्माजवळ मोजपट्टी नाहीच. मुळामध्ये माना, कर्मकांड करा, बात खतम. चांगल्या वाईटाची मोजपट्टी तिथे नाही. बुद्धाच्या धर्मामध्ये ती मोजपट्टी आहे, पंचशील म्हणून दिलेला आहे. आणि पुढच्या कॉमेंट जरा बारकाईने लक्षात घ्यायच्या. मी ती यासाठी जोर देऊन सांगतोय की या मुद्द्याकडे गेल्या 60-70 वर्षांमध्ये बाबासाहेबांच्या अनुयायांनी घोर दुर्लक्ष केलेलं आहे, सर्वच अनुयायांनी. माझ्या शिकवणीप्रमाणे हीच 5 तत्त्वे किंवा शिले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे. माणसाच्या जीवनाचं मोजमाप करण्याचा मापदंड, याचा अर्थ काय? याचा अर्थ त्याच्या जीवनाचं काय स्टँडर्ड आहे ते ठरवणं. स्टँडर्ड ऑफ लाईफ, जीवनाचं स्तर. आपल्या जगामधले आपल्याला फक्त एकच स्टँडर्ड माहीत आहे. कोणतं स्टँडर्ड? राहणीमानाचं. एवढं स्टँडर्ड माहीत आहे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग माहीत आहे फक्त. जास्तीत जास्त श्रीमंत म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय, एवढंच आम्हाला माहीत आहे. पण स्टँडर्ड ऑफ लाईफ हा शब्दसुद्धा कोणी बोलत नाही. याचा उच्चारसुद्धा कोणी करत नाहीत. गोष्ट खरी आहे की खोटी आहे? आणि बाबासाहेब तिथे लक्ष देतात की स्टँडर्ड ऑफ लाईफ याची मोजपट्टी तुमच्याकडे असली पाहिजे. स्टँडर्ड ऑफ लाईफचा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि मग त्यांची पुढची जी कॉमेंट आहे तेवढीच फक्त मला आपल्याला समजावून सांगायची आहे, जे बाबासाहेबांचे अनुयायी समजले नाहीत आजपर्यंत. जगात सर्वत्र पतित लोक असतात. पतित झालेले, नीच पातळीला गेलेले, खालच्या पातळीला गेलेले, असे जगात सगळीकडे लोक असतात. परंतु पतितांचे 2 प्रकार असतात. बाबासाहेबांनी हा खास भेद केलेला आहे. पतिताचे 2 प्रकार आहेत, 2 वर्ग आहेत. ज्यांच्या समोर काही आदर्श आहे असे पतित हा एक वर्ग, आणि ज्यांच्या समोर कोणताच आदर्श नाही असे पतित हा दुसरा वर्ग. म्हणजे पतित आहोत आम्ही, खालचे आहोत, नीच आहोत, कबूल. परंतु ज्या नीच माणसाजवळ आदर्श आहे त्याचा वर्ग वेगळा, ज्या नीच माणसाजवळ आदर्श नाही त्याचा वर्ग वेगळा, असे 2 भाग केलेले आहेत. आणि मग बाबासाहेबांनी आपला टोला लगावलेला आहे. अगदी जबरदस्त टोला लगावलेला आहे, पण तो काही कोणाला जाणवला नाही. काय म्हणतात ते? ज्याच्यासमोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला आपण पतित आहोत हेच कळत नाही, त्यामुळं तो नेहमीच पतित राहतो. म्हणून बाबासाहेबांची भाषा होती, गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या. ती गुलामी म्हणजे पतितपणा आहे, हे लक्षात घ्या. कोणत्या गुलामीची भाषा बाबासाहेब करत होते? ह्या मानसिक गुलामगिरीची भाषा करत होते. मनानं तुम्ही गुलाम आहात, मनानं तुम्ही पतित आहात, तुमच्यापुढे ध्येय नाही, आदर्श नाही, आणि म्हणून मी त्याच्यामध्ये अडकून पडलेला आहात.
साऱ्या अस्पृश्य समाजाची काय अवस्था होती? का तो समाज अस्पृश्य म्हणून मुकाट्यानं जगत होता? का त्यानं बंड केलं नाही? का विद्रोह केला नाही? का आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला नाही युगानुयुग? का? त्या नशेमध्ये तो जगत होता. आदर्शच नव्हता त्याच्यापुढे काही, ध्येयच नव्हतं त्याच्यापुढे काही. उलट आपली अवस्था अशी झालेली आहे हे समजण्याची अक्कलसुद्धा त्याच्यामध्ये नव्हती. ही त्या अस्पृश्य समाजाची या देशामधल्या प्रत्येक खालच्या जातीची अवस्था आहे. प्रत्येक, नुसते अस्पृश्यच नाही, प्रत्येक जातीची मानसिकता ही आहे. काही लक्ष येतं आपल्याला? बाबासाहेब त्याला म्हणत होते, त्या मानसिक गुलामगिरीला गुलाम म्हणत होते. आजही आमच्या लोकांना याचा नीट अर्थ कळला नाही. फक्त तेवढं वाक्य मात्र मोठ्या जोशात बोलता येतं, ठासून सांगता येतं, आणि किती आपण बाबासाहेबांचे कट्टर असं लोकांच्या पुढे भासवता येतं. ह्या माणसाच्या व्यवहारामधल्या काही ट्रिक आहेत, काही युक्त्या आहेत. मग पुढे बाबासाहेब काय म्हणतात? ज्यांच्यासमोर एखादा आदर्श आहे असा पतित आपल्या पतित अवस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो. आदर्श आहे म्हणून त्याला प्रयत्न करण्याची हिंमत येते. आदर्श आहे म्हणून त्याला प्रयत्न करण्याची प्रेरणा लागते. आदर्श आहे म्हणून त्या अवस्थेतून, त्या पतित अवस्थेतून तो वर उठू शकतो. हे अतिशय महत्त्वाचं तत्त्व बाबासाहेबांनी मांडलं. आणि कशासाठी मांडलं? कशासाठी मांडलं? की या देशातल्या त्या जातीमध्ये रखडत पडलेल्या लोकांना हे कळावं की आपणाला काहीतरी आदर्श स्वीकारल्याशिवाय आपल्या जीवनाचं स्टँडर्ड जे आहे ते वाढवता येणार नाही, त्यातून मुक्त होणार नाही. ती मानसिकता बदलल्याशिवाय आपला तरुणोपाय नाही, मनुष्य म्हणून आपलं जीवन उन्नत होणार नाही. तमाम अस्पृश्य वर्ग ह्या जुन्या मानसिकतेमध्ये जगतो आहे आजही. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स कोणत्या मानसिकतेमध्ये जगतात? जुन्या धर्माला मानतात, ते कर्मकांड करतात. कोणता आदर्श आहे त्यांच्या पुढे? बाबासाहेबांना मानणारा जो समाज आहे, जय भीम म्हणणारा आणि बाबासाहेबांना उद्धारक मानणारा, त्यातली मेजॉरिटी आजही त्या मानसिक गुलामगिरीमध्ये अडकलेली आहेत. त्यांच्यापुढे कोणताच आदर्श नाही. आणि तो आदर्श बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म देऊन या समाजापुढे निर्माण केला. किती लोकांनी पत्रास बाळगली त्याचे. तथाकथित दलित, दलित शब्द टाकाऊ आहे, पण तथाकथित दलितांना याची जाणीव तरी आहे का की बाबासाहेबांनी काय दिलं आहे आपणासाठी आणि ते आपण घ्यायचं की नाही? म्हणून आपल्या स्वतःच्या मनुष्यत्वाची चाड नाही, अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे. अवघा आंबेडकरी समाज स्वतःला म्हणणारा आज मानसिक गुलामगिरीमध्ये आहे. मनुष्य म्हणून कोणता आदर्श स्वीकारायचा तो आदर्शच नाही, आणि म्हणून बुद्धाचा धम्म घेण्याची त्याची नियत नाही. मी काय म्हणतो आपल्या लक्षात येतं? जरा फार स्पष्ट आणि कठोर बोलतोय, पण माफ करा मला, पण ही बोलण्याची गरज आहे. आजही आंबेडकरी अनुयायांना कळत नाही की आपण बौद्ध बनावं म्हणून. त्या वाल्मिकी समाजाला वाटत नाही, त्या चांभार समाजाला वाटत नाही, त्या मातंग समाजाला वाटत नाही. हे सारे एवढे मागासलेले यांचा कोणता आदर्श आहे जीवनाचा? मनुष्य म्हणून आपण श्रेष्ठ जीवन जगावं, आपलं स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढावं, कोणता विचार आहे त्यांच्यापुढे? कोणताही विचार न स्वीकारता आहे त्या जुन्याच त्या नरकामध्ये ही माणसं जगता येतात आणि केवळ भौतिक सुखाचा तोरा मिरवत आहेत, त्यापेक्षा दुसरं काही नाही. डू यू अंडरस्टँड व्हॉट आय मीन? किती बौद्धांनी लक्षात घेतलं? तथाकथित आंबेडकरीत म्हणणारे कट्टर, काय कट्टरता आहे तुमच्याजवळ? महारपणाची शान मिरवणं, गर्म मिळवणं, दलित असण्याचा अहंकार जोपासणं, याला तुम्ही कट्टरता म्हणता? तोटाने केवळ जय भीम बनतो म्हणून त्याला तुम्ही कट्टरता म्हणता? व्हॉट अबाउट स्टँडर्ड ऑफ लाईफ? मनुष्य म्हणून जीवनाचा आदर्श कोणता आहे तुमच्याकडे?
म्हणून जो मनुष्य बाबासाहेबांना मानतो परंतु बुद्ध धर्माची वाटचाल करत नाही, स्वीकार करत नाही, त्याला मी तरी आंबेडकराईट म्हणत नाही. असू शकत नाही तो. म्हणून बाबासाहेबांनी धर्म कशाला पाहिजे माणसाला असा प्रश्न जेव्हा पत्रकाराने विचारला, त्याला काय उत्तर दिलं होतं माहीत आहे? रेडा आणि माणसात फरक असतो म्हणाले होते ते एका वाक्यामध्ये. रेडा आणि माणूस ह्याच्यात फरक असतो. नाही कळत आम्हाला काही इथे काय फरक आहे. रेडा हा प्राणी आहे, त्याच्या जीवनामध्ये कुठला आदर्श नसण्याचा प्रश्नच येत नाही. तो आपलं रेड्याचं जीवन जगत राहील. पण मनुष्याजवळ मन आहे, बुद्धी आहे, आदर्श त्याला कळतो, आदर्शाची गरज त्याला वाटते, सुधारण्याची गरज त्याला वाटते. हा फरक आहे. आणि म्हणून माणसाच्या पुढे आदर्शच नसेल तर तो सुधारू शकत नाही, आपलं स्वतःला उन्नत करू शकत नाही. आणि बुद्ध धर्माचा हा आदर्श ह्या पतित लोकांच्या पुढे बाबासाहेबांनी निर्माण केला. त्या पतितांनी त्याचा स्वीकार केलेला नाही. याला तुम्ही काय म्हणणार? मी काय म्हणतो लक्षात येतं आपलं? इतकी भयंकर स्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आज कोणाला दोष देता, कोणाच्या नावानं खडे फोडता, कोणाला शिव्या देता की हे गेलं ते गेलं, आरक्षण गेलं, घटनेवरती गंडातर आलं, सर्व काही झालं म्हणून. अरे तुम्ही जबाबदार आहात त्याला. तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही जर हा आदर्श जोपासला असता आणि या आदर्शाच्या प्रमाणे चालणारी माणसांची एक फळीच्या फळी इथे निर्माण झाली असते, एक जबरदस्त वर्ग निर्माण झाला असता, तर हिंदुत्व नावाचं हे रोगट रोपटं जन्मासच आलं नसतं. ती विषवल्ली आपण जोपासलेली आहे. त्याला जबाबदार आंबेडकरांचं नाव घेणारा समाज आहे. त्यांनी बाबासाहेबांचं ऐकलं नाही आणि आपल्या जीवनातला माणुसकीचा आदर्श त्यांनी स्वीकारला नाही. त्यांनी बौद्ध म्हणण्याचं मान्य केलं नाही. काही लक्षात येतं आपल्या? उद्याचा भारत घडायचं असेल, उद्याचा देश घडायचा असेल, उद्याचा अन्याय अत्याचार मिटायचा असेल, या देशामध्ये खऱ्या अर्थानं माणसानं माणसासाठी चालवलेलं राज्य जर यायचं असेल तर बुद्ध धर्माच्या चळवळीशिवाय आणि जास्तीत जास्त लोकांना बौद्ध बनवल्याशिवाय तरुणोपाय नाही या देशाला. किती लोक समजतात हे? सर्वात पहिले यापासून दूर झाले पुढारी, राजकारण करणारे. हे धर्मकारण वेगळं, राजकारण वेगळं. अरे काय बोलतात, त्याची अक्कल तरी बाळगा, अर्थ तरी समजा. याचा अर्थ काय? माणुसकीचा आदर्श आम्हाला नको, तो धर्म आम्हाला नको, आम्ही फक्त राजकारण करत बसणार. एवढी थाप मारायची, एवढं लोकांना फसवायचं आणि लोक टाळ्या वाजवतात ना, काय छान बोलला म्हणून. आहे ना गंमत? ही या समाजाच्या अज्ञानाची किंमत आता मोजण्याची वेळ आलेली आहे. आणि या बाबतीमध्ये आपल्याला फार सावध राहिलं पाहिजे. हा बाबासाहेबांचा 2 वाक्यात दिलेला संदेश आजपर्यंत हा समाज समजू शकलेला नाही, आजही समजून घेत नाही आणि त्याप्रमाणे करण्याचा काही प्रयत्न करत नाही. ही वास्तविकता आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय म्हटलं? सम्यक मार्गाचं अनुसरण करा. सम्यक मार्गाशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. मग त्याच्यामध्ये धम्मपदातल्या ह्या सर्वच गाथा त्यांनी दिलेल्या आहेत. इथपर्यंत म्हणतात, जागे व्हा, सुस्त पडू नका, सद्गुणांची कास धरा, सद्गुणी इहलोकी सुखी होतात. धम्मपदातल्या गाथा आहेत त्या सर्व. मागे सांगितली होती गाथा मी. उत्थिष्ठे न पमज्जय्य धम्मं सुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परमिच. उठा, जागे व्हा, ही बाबासाहेबांची भाषा. सुस्त राहू नका,
धम्मं सुचरितं चरे, धम्माची कास धरा, त्या सद्गुणांचा विकास करा, मनुष्य म्हणून आपलं स्टँडर्ड उंचावा, ही सरळ भाषा आहे. आणि असं जर केलं तर तो मनुष्य इहलोकी सुखानं जगतो. सुखाचा इतका पक्का मार्ग त्यांनी सांगितलेला आहे, तोही आम्हाला कळलेला नाही. म्हणून बौद्ध न बनण्यामध्ये किती दोष आहे हे मी आपल्याला आज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तथाकथित आंबेडकराईट माणसं, कडवे आंबेडकरीत म्हणणारे, त्यांनासुद्धा हे तत्त्व आजही कळलेलं नाही. आजही मी खोटं बोलत असेल तर दोष द्या मला, परंतु ही सच्चाई आहे. आणि ही खोटी माणसं बाबासाहेबांची स्वप्न पुरं करायला निघाली आहेत. हा तर जोक आहे, हा तर विनोद आहे, हे तर विडंबन आहे. नाही लक्षात आलं? आणि या थापेबाजीवरती आम जनता भावनिक होऊन कोणाच्याही पाठीमागे पळते. त्यांना कशाचाच आगापिशा बंध राहिलेला नाही, अशी मानसिक परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं सम्यक मार्गाचं अनुसरण कराच. या देशातल्या प्रत्येक जातीला ते करणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक जात ही कुठल्या ना कुठल्या जातीच्या खालची नीच मानली गेली जात आहे. अस्पृश्य सर्वात खालचे टाकाऊ, पण तो बाकीच्या जातींची योग्यता काय आहे? साऱ्या जाती ब्राह्मणाच्या खालच्या, ही परिस्थिती आहे ना. मग त्याच्या मनामध्ये डासतच ना, मी खालचा, मी नीच, हा माझ्यापेक्षा वरचढ म्हणतो. आहे ना ती द्वेषाची भावना, ती तक्रार, ते दुःख, ती खंत मनामध्ये आहेच ना. मग त्याच्यापुढे तरी कोणता आदर्श आहे? जातीला चिकटून राहण्याच्यामध्ये माणुसकीचा कोणता आदर्श आहे? आपलं स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढवण्याचा कोणता आदर्श आहे? काही नाही. पूर्णपणे दिवाळखोरी आहे. आणि प्रत्येक जात अशा प्रकारे दिवाळखोरीच्या मानसिकतेमध्ये जगते आहे. ह्या साऱ्यांना बाबासाहेबांनी बुद्धाच्या धम्माचा मार्ग दाखवला आणि ठासून सांगितलं, मला भारत बौद्धमय करायचा आहे. पागल होते का ते हे बोलायला? त्यांच्या त्या बोलण्याचा अर्थ आज आम्हाला कळला नाही. इतके आम्ही मागासलेले आहोत, इतके आम्ही अज्ञानी आहोत. बाबासाहेब कळणं सुद्धा आम्हाला अशक्य होऊन बसलेलं आहे. म्हणून ती गर्वाची भाषा करणारे जयभीमवाले नकोत आम्हाला. स्टॉप इट. स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढवणारी माणसं पाहिजेत. सकारात्मक बनलं पाहिजे, मुक्त बनलं पाहिजे, सुख देण्याची भाषा असली पाहिजे, नुसती लुबाडण्याची भाषा नको. तेव्हा मनुष्य माणसाशी जोडला जाईल. एकमेकाला सहाय्य करायला लागतील. एकमेकाच्या सहाय्यातून विकास होतो, एकमेकाच्या विरोधात विकास होत नाही. एका समुद्रकिनाऱ्यावरती एक मनुष्य फिरत होता, तत्त्वज्ञानी. त्यानं बघितलं की तो कोळी जो आहे जाळं टाकून समुद्रातून मासे वगैरे काढतो, त्याच्यात काही खेकडे येतात. तो मासे टोपलीमध्ये टाकतो आणि त्याच्यावरती झाकण ठेवतो. आणि दुसऱ्या टोपलीमध्ये खेकडे टाकतो, त्याच्यावरती झाकण ठेवत नाही. ते खेकडे आपले तसेच असतात. हा तत्त्वज्ञानी ना, नेहमी विचारत असणारा. त्याला विचारतो, का रे बाबा, हे तुझं वेडेपण आहे म्हणे, ती दोन्ही याच्यावरती झाकण ठेवायला पाहिजे. आता तो आडाडी मनुष्य कोळी त्याच्याकडे आश्चर्यानं बघतो, आता मला काय अक्कल शिकवते म्हणून. त्याचं म्हणतो, मग का नाही, तू ठेवायला पाहिजे, एकावरती ठेवतो दुसऱ्यावरती ठेवत नाही का, बरोबर नाही. म्हणजे तुम्हाला माहीत आहे का मी का करतो तसं? नाही, मला काही माहीत नाही, पण ते करतो ते बरोबर नाही म्हणे. त्या माशांच्यावरती झाकण ठेवतो कारण मासे उड्या मारतात आणि टोपलीतून बाहेर पडले तर परत पाण्यात पडतील आणि निघून जातील. पण खेकडे उघडे ठेवले आहेत, एक बाहेर निघाला की दुसऱ्याचा पाय अडकला आणि त्यानं खेचलाच पाठीमागे. त्यामुळं खेकडे किती जरी ठेवले ते एकही बाहेर पडू शकत नाही, कारण त्याला मागे खेचणारे कोण आहेत? त्याचेच भाईबंध आहेत. ते बाहेर जाऊच देत नाही त्याला.
पण या माशांना मात्र कोणी रोखणारा नाही. एकटा उडी मारेल बाहेर पडेल, दुसरा उडी मारेल बाहेर पडेल. मग त्यांना ते स्वातंत्र्य आहे, त्यांना कुणी अडवत नाही. पण खेकड्यांना मात्र अडवणारे त्यांचेच लोक आहेत. ही आज समाजातली परिस्थिती आहे की नाही? म्हणून कधी कधी दुर्दैवानं म्हणावं लागतं, माफ करा आपल्याला ते आवडलं नाही तर, परंतु बाबासाहेबांचा अनुयायी वर्ग हा त्या खेकड्यांच्या प्रकारात मोडणारा आहे. मला व्यक्तिशः तिळमात्र शंका नाही त्या मात्र. कबूल करायचं न करायचं त्यांनी ठरवावं. आणि म्हणून असा एक समाज आहे विचित्र की तत्त्वज्ञानाच्या मोठ्या गप्पा मारतो, परंतु आपापसामध्ये सहकार्य अजिबात करत नाही. आपापसामध्ये आपुलकीचा भाव अजिबात असत नाही, माणुसकीचाही भाव असत नाही. लोकांना सांगेल प्रत्येकानं दर रविवारी विहारात गेलं पाहिजे, बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून बाबासाहेबांच्या नावानं ठोकून देतो, पण स्वतः मात्र त्या विहाराचं तोंड बघत नाही. शेजारी राहणारा मनुष्य जात नाही विहाराच्या, हे मी स्वतः बघितलेलं आहे, बघतोय दररोज. ही परिस्थिती आहे. परंतु दुसऱ्यांना मात्र अक्कल शिकवायला लोक पुढे. बाबासाहेब म्हटले सारा भारत बौद्ध मी करेल. अबो तुझं काय ते मला विचारायचं नाही का? राजकारण वेगळं, धर्मकारण वेगळं. किती थापा मारायच्या, किती बनवाबनवी करायची, किती शब्दाचे खेळ करायचे. त्यामुळं बौद्ध समाज याच्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे, एकदम एक्सपर्ट. काय बाबासाहेबांचं आम्ही मातेरं करून ठेवलेलं आहे, अतिशय दुःखाची गोष्ट आहे ते. आणि शेवटी हे असं का होतं तर मनुष्य खोटापणाने वागतो, द्विधा वागतो, आहे तसं जाणत नाही, कळतं ते करत नाही, पटतं ते मानत नाही. आणि म्हणून शेवटी बाबासाहेबांनी सरळ एक वाक्य लिहिलेलं आहे, सद्धम्म आणि अधम्म याचा संकर करू नका, मिक्स करू नका. सद्धम्म आणि अधम्म हा मिसळू नका. जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळं कधीही सत्यापर्यंत पोचू शकत नाहीत. ही आज बौद्धांची मानसिकता आहे. साऱ्यांना सत्य कळतं अशातला भाग नाही, पण जे आपल्याला करायचं ते रेटून घेतात, असत्याला सत्य म्हणून चालतात. जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळं कधीही सत्यापर्यंत पोचू शकत नाही. आता जेवढं आपण खरं काही लक्षात घेण्याचा प्रयत्न केला आहे, आंबेडकरी लोकांच्या लक्षामध्ये हे सत्य नाही. ते आपलं स्वतःचं सत्य सत्य मानतात. बाबासाहेबांचं आम्हाला माहीत नाही, त्याशी काही घेणं देणं नाही. ही परिस्थिती याची. हा ग्रंथ वाचत नाहीत लोक तर. म्हणून मी कधी विचारत नाही कुठल्या सभेमध्ये की किती लोकांनी वाचा, त्यांनी हात वर करा म्हणून. मला माहीत आहे ना, कशाला उगीच बोलायचं आपण, लोकांची अडचण करायची. ही परिस्थिती आहे. जे सत्याला सत्य आणि असत्याला सत्य म्हणून ओळखतात त्यांच्या ठिकाणी सम्यक दृष्टी आहे, त्यांना सत्य कळलं. आणि या सम्यक दृष्टीची फार मोठी गरज आहे. पुढे आपण ते प्रकरण पाहणारच आहोत. आणि मग काही उदाहरणं बाबासाहेबांनी दिली आहेत. ही धम्मपदातल्याच गाथा आहेत. सर्व ह्या 6 गाथा धम्मपदामधल्याच आहेत. घर नीट साकारलेले असले की त्यात ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरू शकत नाही, त्याचप्रमाणे सुसंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करू शकत नाही. आमची मनं सुसंस्कृत करण्याचा आम्ही प्रयत्नच करत नाही. आमचं घर असं न साकारलेलं उघडच. घर नीट साकारलेले नसले तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते, त्याचप्रमाणे असंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करते. मग साऱ्या आंबेडकरी म्हणणाऱ्या लोकांची घरं गळकीच आहेत. अनफॉर्च्युनेटली गळकीच आहे. आणि ते कोणी दुरुस्त करायला तयार नाही, तिकडे बघायला सुद्धा तयार नाही. आणि म्हणून शेवटी परत बाबासाहेबांनी तीच गाथा लिहिली, उठा उठ्ठीत नपमज्जय, प्रमादी राहू नका, धम्माच्या शिकवणीप्रमाणे वागत राहा.
जो त्याप्रमाणे वागतो तो इहलोकी आणि इतर लोकीसुद्धा सुखी होतो. उत्थिते नपमज्जेय धम्मं सुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परमेच. तात्पर्य ह्या साऱ्या संस्कारांचं, आतापर्यंत आपण 13 संस्कार बघितले. ह्या साऱ्या संस्काराचं तात्पर्य हेच आहे की बाबासाहेबांना या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या पुढे जीवनाचा उच्च आदर्श ठेवून त्या आदर्शाच्या मार्गानं त्यांचा उद्धार करायचा होता, त्यांना मुक्त करायचं होतं. आणि नेमकं तेच तत्त्व, हे इतकं महत्त्वाचं सत्य बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांनी आजपर्यंत नीट स्वीकारलेलं नाही. चिमूटभर लोकांनी स्वीकारलं असेल, परंतु मेजॉरिटीला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. थोडक्यात मनुष्यत्वाची जिथे चाड नाही तिथे न्याय कधी निर्माण होत नाही. आणि न्याय स्वतःपासून सुरू करावा लागतो, नुसती जगापासून अपेक्षा करून चालत नाही. आणि त्या न्यायाची वाटचाल करायची असेल तर माणसाला बुद्धाचा धम्म आणि तो जीवनाचा आदर्श म्हणून स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही, तरुणोपाय नाही. ती काळाची गरज आहे, ती या देशाची गरज आहे, ती देशातल्या प्रत्येक माणसाची गरज आहे. हा एकच धडा आपण आत्ताच्या प्रवचनातून घेतला पाहिजे, बाबासाहेबांच्या लिखाणातून घेतला पाहिजे. आणि तो जितक्या दृढपणे आपल्याला कृतीमध्ये आणता येईल तसा प्रयत्न केला पाहिजे. एवढीच अपेक्षा बाळगून आपण इथेच थांबूया. जय भीम.